हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हा सर्वांचं स्वागत पुन्हा एकदा नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तर आज आहे सॅटर्डे, शनिवार असल्या कारणाने शनिवार रविवार सुट्टी असते मला, सो घरी आहे. आणि त्याचबरोबर म्हणायला गेलं तर काल ना म्हणजे हा व्हिडिओ जो आहे एक माध्यम आहे की काय कशासाठी व्हिडिओ बनवते मी, तर शेवटपर्यंत राहा, चॅनलवरती टिकून राहा. कशासाठी ब्लॉग आहे, चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला आपल्या तर प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, आणि सबस्क्राईब करा, ठीक आहे. सो व्हिडिओ ह्याच्यासाठी आहे, आता ऊन म्हणाल तर खूप आहे मुंबईला आणि खूप वाढलेलं आहे. आणि त्याबद्दलचं म्हणायला गेलं तर आता आहे, आजची तारीख 11 तारीख आहे, 11 एप्रिल. आणि लवकरच आपली जयंती येणार आहे 14 एप्रिलला. सो तो खूप एक्साइटमेंट आहे, आपल्या बापाची जयंती येणार आहे. तर गेल्या महिन्यात पण मी साफसफाई केली होती. सो विषय आजचा आहे की घराची साफसफाई झालेली आहे ओव्हरऑल करून मस्तपैकी. आपलं घर म्हणायला गेलं तर खूप छोटंसंच आहे, पण मन म्हणायला गेलं तर खूप मोठं आहे. सो आपली घराची साफसफाई झालेली आहे ऑलमोस्ट, म्हणजे पूर्णच संपलेली आहे. 10 बाय 10च आहे आपलं घर. मी आज एक्सप्लोअर करणार आहे, सगळ्यांना दाखवणार आहे. तर असंच आहे, पूर्ण आरके आहे आपला. इकडेच किचन आहे. आणि तर फायनली ना घराची साफसफाई काल करून झालेली आहे. इतका वेळ जास्त गेलेला नव्हता, बिकॉज काय माहिती आहे की अगोदर पण मी केली होती. तर इकडे कपाट आहे, इथे मशीन आहे आपली, इकडेच किचन आहे या एरियाला, ठीक आहे. हे पण सगळं साफ करून घेतलं होतं. किचन आहे आपला हा, ठीक आहे. आणि बाहेरनं बाल्कनीचा एरिया आहे, इकडे छोटीशी बाल्कनी आहे इकडे. आणि इकडे बाहेरचा मॉल आहे, ठीक आहे. इकडे राहते मी. तर इकडे साफसफाई तर काल झाली. हे पण होते घरी, यांची सुट्टी हाफ डेची होती. सो ह्यांना जरा म्हणतात ना हे घेतलं आणि पटकन झालं, बिकॉज मला भांडी वगैरे पण घासायची होती. भांडी बघा कशी चकचक चकचक लकलक करतात आणि खूप सुंदर वाटतं ज्यावेळेस आपण घराची साफसफाई करतो, घर असं चमकायला लागतं. सो ओव्हरऑल ती वाली फिलिंग खूप छान येते. महिलांचं म्हणायला गेलं तर वर्किंग असल्या कारणाने कसं जास्त वेळ म्हणतात ना, तरी मी करते, कारण की काय माहिती पसीना हा एवढा येतो ना, घाम तुम्हाला दिसत असेल गाईस. सो खूप गरम होते आपल्या इथे, आणि अजून तर उकाड्याचं ऊन पडलेलं पण नाही आहे. हे बघा कसं जातं आहे चांगलं घामाने. सो अजून तर सुरुवात झाली आहे म्हणा, मार्चपासूनच. होळी झाल्यानंतर तर खूपच गरम व्हायला लागले, उकाडीचं एकदम उकडतं आहे, असं बसवत नाही आहे वरचं. आणि वरती पत्रे असल्या कारणाने कसं होतं, खूप गरम होतं, खूप तापलं जातं हे वातावरण. आणि इकडे वॉशरूम आहे आपला, आंघोळीला बाथरूम आपला. आणि तिकडे टॉयलेट आहे बाहेर. आणि बाहेर म्हणजे म्हणायला गेलं तर इकडेच आहे आपल्या, त्या दरवाजाच्या बाजूला तिकडे आहे. आणि घराची साफसफाई करून झाली, घर साफ झालं, भांडी वगैरे घासून झाली, जिकडे तिकडे प्रॉपर डाळ ह्याला ठेवण्यात आलं. आता जेवणाचं काय करायचं, मेन मोटिव्ह म्हणायला गेलं तर घर येतो. आणि 1 वाजता तर जेवण होतंच आपलं, म्हणजे 1 वाजता मी जेवते, कारण की यांचा येण्याचा टायमिंग पण. हे कसं डबा घेऊन जात नाही मॉर्निंगला, आणि काम त्यांचं इथंच जवळपास असल्या कारणाने घरी येतात जेवायला ते. सो इकडे भात टाकला आहे मी, ठीक आहे. सो भात इथे शिजतोय. आणि आज जेवणामध्ये म्हणायला गेलं तर हे वाटण केलेलं आहे आपलं, ठीक आहे. गोडा मसाला आहे आपला. सो हे वाटण लागतंच. सो वाटण केलं म्हणजे काहीतरी वेगळं बेत आहे आपला आज. सो इकडे घेतले बोंबील, हे बघा. सो ह्यात बोंबील, आणि इकडे बारीक सुकट टाकवते बॅगने. इकडे बोंबील घेतलेत मी. आणि आज सॅटर्डे असल्या कारणाने कसं काहीतरी शाट पाहिजे, सुकाट पाहिजे. आणि कोकणातल्या लोकांना म्हणतात ना की काहीतरी पाहिजेलच असतं, नाही तर ते असंच खाणं पटत नाही त्या जीवाला. आणि इकडे बारीक सुकट बटाटा टाकलेला आहे पाण्यामध्ये. वांगं बघायचं होतं, कारण की वांगी आणलीच नाही आहे आणि माहीत नव्हतं मला, कारण की ते सुकून जातात. आता काय थांबत नाहीत बरं, जास्त दिवस राहत नाही ते, त्याच्यामुळे. आणि इकडे बगी आहे, बगी इकडे बघा, वाकट्या बोलतात ना, वाकटी. सो ही वाकटी आहे. इकडे बोंबील, बारीक सुकट, बटाटा. आणि ना गावाकडून ना चिंच दिलेले आहेत आमची रूम मालकीन, जिथे आपण ह्या रूममध्ये राहतो ना आपण. सो त्यांनी ह्या चिंचा दिल्यात, ह्या गावाकडच्या पुण्यातल्या. सो ह्या चिंचा पण आहे. तर आंबट असं म्हणजे सार बोलाल ना
तर मला तर खूप आवडतो. सो बघूया कसं आणि कशा पद्धतीने बनवते मी. तुम्ही पण असंच बनवता का नक्कीच सांगा. मी याचे प्रिपरेशन करून घेते आणि फोडणी देताना मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. लाडू आले आमची. इकडे बाथरूम आहे बघा इकडे. ठीक आहे. सो हा बाथरूम आहे. इकडे एंटर केल्यानंतर इकडे हे आहे. इथून वरती यायचं आपल्याला. शिडीने निर्वी खाली खेळते. ठीक आहे. सो इकडे ना कांदा टोमॅटो कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे. कोथिंबीर हे करून कापून चिरून टाकलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये ना वांग, बगी, बोंबील, बटाटा, वांग नाही सॉरी बोंबील, बगी आणि बटाटा बारीक तुकट टाकलेली आहे. ठीक आहे. असं मस्तपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं त्याला छानपैकी. सुगंध तर खूप छान येते बिकॉज तुकट आहे तुकाट. ठीक आहे. अजून टाकायचं आहे. हे धुवून घेतलेलं आहे. आपण आता ॲड करणार आहोत. खूप दिवसानंतर बनवते मी. हे झालं. इकडे बघ ना ते काम चालू आहे बनवायचं. संपूर्ण घरामध्ये सगळा पसारा आणि धूळ खूप येते याच्यामुळे. आता इकडे आपण हळद टाकूया. मसाले वगैरे टाकून घेते कारण की मला होल्ड करता येत नाही आहे. त्याच्यामुळे मसाले वगैरे टाकून झाल्यानंतर हा वाटलेला मसाला जो आहे ना मग वाटण जे आहे ते टाकणार आहे त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. यात ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे मी त्याच्यामुळे खराब होऊ नये म्हणून. तर याच्यामध्ये ना मी मालवणी मसाला ॲड केलेला आहे. बनवायला जायचा आहे मसाला. बघू आता कधी टाईम मिळतो तो बनवणार आहे मी मसाला. ह्या टायमिंगला बारीक गॅस करूया आणि वाटण टाकूया. हे इकडे भात झाला आहे माझा. ठीक आहे. तो भात झाला. हे बंद करूया गॅस. इकडे आपण याला फोडून घेऊया छानपैकी. मसाला एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी सुकं करून बघू आता काय होतं ते. हो फायनली ना कलर वगैरे खूप छान आला आहे मालवणी मसाल्याला. मसाला बनवायचा आपल्याला कोकण स्टाईलमधला. सो इकडे सगळं झालं एकजीव करून झालं. इथे भात पण झालेला आहे. आता हे येते जेवायला 1 वाजलेच आहेत म्हणजे मलाच मी थोडा लेट केलेला आहे गरमीतनं. आणि गरम गरम जेवण बनवल्यानंतर जेवण्याची जी मजा असते ना ती तर म्हणतात ना अप्रतिम. सो झालं इकडे हे. सो आता आपण बघूया. मस्तपैकी उकळी येऊ द्यायला झाकण मारून ठेवते म्हणजे पटकन होईल हे. सो ह्याला झाकण लावले. मस्तपैकी शिजेल आतल्या आत. शिजेपर्यंत बघा मला किती घाम आलेला आहे बाई. कालची तर हालतच खूप बेकार होती. कालचं तापमान खूप डेंजर होतं. शाळेतून येईपर्यंत नाकी नऊ आले होते. मला इतका त्रास होत होता. अजून एक काम आहे माझं बाकी. जे ब्लाऊज साड्या ज्या घेतल्यात ना जयंतीसाठी तर ते मी तुम्हाला दाखवीन. मी त्याला अजून हे केलं ना आज मी घेऊन येते. बिडिंगला दिलेली आहे तर त्याला फॉल लावते आणि ब्लाऊज दाखवते कशाप्रकारे मी शिवला स्टिच केलं. त्याचा एक वेगळा व्लॉग येईल व्हिडिओ येईल. ठीक आहे. सो मी आता हे व्हायची वाट बघते. तोपर्यंत हे क्लीन करून घेते कट्टा माझा किचनचा. ठीक आहे. सो जास्त काय घाण नाही पण ते धूळ जास्त येते ना त्याच्यामुळे हा कट्टा जो आहे ना तो खराब होतो जास्त. आणि कमेंट करून सांगा कोण कोकणातल्यात बरं. आणि जास्त म्हणायला गेलं तर सुकी मच्छी जी आहे ना कोकणवाल्यांना खूप आवडते. खूप आवडीने खातो आपण. मी तर खूप मला तर आवडतेच. आणि आणखीन एक गोष्ट चिंच टाकायची. चिंच टाकायची राहिली गाईस तुमच्या बोलण्यामध्ये नादामध्ये. सो मस्तपैकी धुऊया आपण ही चिंच. पहिला चेक करूया आणि मग टाकूया. या मग सो याच्यामध्ये टाकलेला आहे मी चिंच. ठीक आहे. ह्याला उकळी पण आलेली आहे. उकळी लागली. सो आता येतोय असं वाटतं घ्यावा भात आणि मस्तपैकी बसावा आता जेवायला. खूप सुगंध छान येतोय. फायनली झालं आहे आपलं शिजून सार. सो बसू आता हे आले की जेवायला घेऊ. निर्वीला शाळेत पण सोडायचे पण निर्वी मॅडम काय जायला
हे नाही आहे म्हणतं, तर मैत्रिणी आल्या तिच्या, तर खेळत बसले. आणि अशी पण एक्झाम संपली तिची, बोलवले ते ह्याच्यासाठी की काहीतरी एक नवीन कोर्स आहे, काहीतरी शिकवणार आहेत त्यांना ते, तर आणि फोटो द्यायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं हिला जा म्हणतं. बया काय अजून रेडी नाही, आणि 2ची शाळा आहे, 2 ते 4चा 2 तासासाठी आहे सेक्शन द्यायचा, पण ती काय जाणार नाही. फायनली आपला सार रेडी झालेला आहे मस्तपैकी, त्यातनं चिंच वगैरे टाकलेले आहेत, आंबट असा पण आलेला आहे. सो मला वाटतं हा लड्डू आहे माझा. हा हा अजिबात येत नाही व्हिडिओत, हाच तो बाबू काय नाही ये बेटा ये गाईज इकडे बघू शकता, इकडे जेवण रेडी आहे आपलं, जेवणासाठी तयार आहे. सो ठीक आहे, सो हे जेवण आहे आपलं मस्तपैकी, आता जेवायचं आहे. इकडे मस्तपैकी आणलेला आहे छास, इकडे बघा छास थंडीतून. मस्त, एकच नंबर. नेहमी मोठ्या बापाला ग्लास आले. हा गरम आहे गरम. ए पिंकी चिंकी टॉंकी पॉंकी, बघ माया नावाची पण एलर्जी आहे. म्हणू लगेच भोंगाच काढतो. मला मस्त आहे. नाही आंबट झालंय, चिंच टाकलं याला, त्याला चिंचची एलर्जीच आहे माझ्या नवऱ्याला. आणि मला चिंच, आंबा, कैरी वगैरे टाकले ना, एक नंबर ऑसम लागतो. आणि गावाला तर बघाल ना असं चुलीवरचं कालवण, वा वा वा, आणि गावचं तर चिकट भात, असं एकदम. मला तर असं वाटायचं ना, माझा एक किस्सा तुम्हाला सांगते मी. ते कालवण ना असं गावाला माझी आजी बनवायची ना, आम्ही तेव्हा लहान असायचो तेव्हा, तर ते लोक बनवायचे ना, तर मला असं वाटायचं वा हे सुख मी इथेच जाऊन अनुभव घ्यावा. पण मला नंतर माहिती पडलं की यार, की ही सीझन जो असतो ना कैरींचा, म्हणजे जे कच्च्या कैरी लागतात ते फक्त मेच्या सीझनमध्येच येतात. मला अरे असं पण असतं का, म्हणजे एवढं बिंडोकपणाचं हे असतं, काय म्हणणार, कठीण आहे माझं. इकडे तर चारी बाजूने खूप आवाज आहे. ठीक आहे, तर मी जेवून घेते, आणि जेवण एक नंबर झालं. बाय बाय, थँक्यू.